सो लेट्स स्टार्ट। आज मैच थी इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया T20 सीरीज़ वर्ल्ड कप नहीं सीरीज़। आज चौथी मैच थी, मतलब आज डिसाइडर था इसका सीरीज़ का कि कौन लीड लेगा सीरीज़ में 2-1 की। मला मराठी येते भाई, मी मराठी बोलू शकतो, म्हणजे मला मराठी येते, मी हिंदी शिकायचा ट्राय करतो. सो हे भाई लिहिलेलं आहे. चला मग थोडंसं बोलून घेऊ आपण, मॅचवरही बोलून घेऊ, याच्यावरही बोलून घेऊ. तर सगळ्यात पहिले टॉस जिंकली ऑस्ट्रेलिया. इंडियन टॉस चला खराब ब्रेकअप झालेलं आहे या गोष्टीचं, हे करावं लागेल आपल्याला. हां, तर मग टॉस जिंकली ऑस्ट्रेलियाने म्हटलं आम्ही पहिले बॉलिंग करतो. मग सूर्यकुमार यादव म्हणे आम्हाला तर बॅटिंगच पाहिजे होती. ठीक आहे. ओके, मग झालं असं, बुक ठेवून दिले 2 मिनटं. आपण स्कोअर कार्डवर नंतर येऊ. आता आपण पहिले जे झालं त्याच्यावर बोलू. कसं आहे माहीत आहे की हे T20 गेम आहे. हे T20 गेममध्ये रन बॉल नसतात खेळत. रन बॉल खेळत असतात टेस्टमध्ये, ODIमध्ये. T20 गेममध्ये रन बॉल नसतात खेळत. आपल्या इथे टीममध्ये 8 नंबरपर्यंत बॅटिंग आहे. 8 नंबरपर्यंत टीम सेम आहे. टीममध्ये चेंज नाही झालं, म्हणजे गॉड समजा देवाची कृपा तेवढी, तर टीममध्ये काही चेंज नाही झाला किंवा कोणी बाहेर अंदर नाही आलं. इफ यू नो. हां, तर मग गोष्ट अशी झाली की आज 3 नंबर शिवम दुबे होता. 3 नंबर ठीक. 4 नंबर सूर्यकुमार यादव, 5 नंबर तिलक वर्मा, 6 नंबर जितेश शर्मा, 7 नंबर अक्षर पटेल, 8 नंबर वॉशिंग्टन सुंदर, असं काहीतरी होतं आज. मला एवढं सांगून द्या की काय विषय आहे, म्हणजे काय ते लहानपणीसारखं करायचं आहे की की एक सेकंड मी फक्त स्कोअर कार्ड लावून गेलं समोर, आणि ज्यांना कसं म्हणजे लक्ष राहते की बा काय झालं तर, म्हणजे कोण किती मारले तर. काय म्हणजे अशी काय अंधीवट्टी खेळू राहिले का तुम्ही की डोळे मी हात लावतो आणि हे केलं तर मग दुसऱ्या नंबरवर तू जाईन आणि तिसऱ्या नंबरवर तो जाईन, असा काही विषय आहे का? असं काही करू राहिले काय? असं काही सांगून द्या. कसं आहे माहीत आहे काय, हे आपण जिंकू राहिलो म्हणून एवढं कोणी बोलू नाही राहिलं या गोष्टीवर. AB क्रिकेट इन्फोचाही व्हिडिओ पाहिला मी ना भाई, त्याचंही तेच म्हणणं आहे की आपण जिंकू राहिलो म्हणून ह्या गोष्टी आपण अवॉइड करू राहिलो, इग्नोर करू राहिलो, की ज्यांचे बॅटिंग ऑर्डर पूर्ण हालून टाकले. कसं आहे, कोणाला घुसवायच्या याच्यात आपण एवढं बर्बाद करून टाकलं की त्याची लिमिट नाही. आता असं झालं, ज्यानं स्कोअर कार्ड पाहिला तो म्हणान गिल 1 नंबर खेळला, ठीक आहे. ज्यानं हायलाईट पाहिली तोही म्हणान गिल 1 नंबर खेळला, पण ज्यानं मॅच पाहिली तो म्हणान गिल सगळ्यात बोगस खेळला. म्हणजे सगळ्यात बोगस खेळणारा खिलाडी गिलच आहे. गिल रन बॉल आजही इंटेंटच चालवता. रन बॉल मी लिहून ठेवलेला आहे, मी पाहतो सांगतो 1 मिनिट थांबा. गिलचा विषय रन बॉल चालू होता. रन बॉल एवढा खतरनाक रन बॉल चालू होता की त्याची लिमिट नाही. काय बी लिहिलं, व 37 असेच चालू होते भाऊचे गिलचे. मी सांगतो, आता सांगूनच देतो. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन आले, तिसऱ्या ओव्हरमध्ये 20 रन होते, चौथ्या ओव्हरमध्ये 31 रन होते, ठीक आहे. याचे काय, या दोघांचे समजा चौथ्या ओव्हरचे रन 31 होते ना, तर याचे अभिषेक शर्मा 11 बॉलमध्ये 12 रनवर होता. गिल 13 बॉलमध्ये 18 रनवर होता, ठीक आहे. इथं बरोबर वाटू राहिलं. 12 बॉलमध्ये 12 अभिषेक शर्मा, इथं 14 बॉलमध्ये 19 रन, इथेही गिल बरोबर वाटू राहिला. 18 किती रे अरे, 16मध्ये 24, 14मध्ये 13. विषय असा आहे, कसं आहे माहिती आहे का, मी बाई पाहिली मॅच, तुम्ही पाहिली बरोबर. 8व्या नंबरपर्यंत बॅटिंग आहे आपली. हे पिच ट्रिकी होती, बरोबर आहे. स्विंगही होतं, पेसही होतं, अजून जे म्हणतात बाउन्सही होता. बॉल म्हणजे अडून येऊ राहील ती, जराशी थांबून येऊ राहील ती, सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर होतं.
पॉईंटवर येऊ. सरळ सरळ विषय, सरळ सरळ. एबी क्रिक इन्फोने तेच म्हटलं, मला तेच बनायचं होतं की भाई हा माणूस ये आदमी निकल चुका है अपनी राह पर. ते असा विषय आता की भाऊले काढणार कोण नाही आहे. भाऊ आहे आपले नेक्स्ट स्टार, तर भाऊचा माहोल आहे. काय म्हणा आता या गोष्टी. 39 बॉलमध्ये 46 रन आहे. 39 बॉलमध्ये 46 रन. शेवटचे जर काही रन भेटले असते, अक्षय पटेल, वॉशिंग्टन सुंदरले बॉल, काय नाव आहे त्याचं अजून कोण, तिलक वर्माचा समजा आहेच हे झाला विकेट, नाही कॅच आउट झाला. ते यांना जराशे बॉल भेटले असते भाई, यांना अजून जरा दांगड केला असता. कसं राहिलं माहिती आहे काय, जे पाकिस्तान टीम कशी करते, साऱ्या भाषेत सांगू, साऱ्या मॅचमध्ये क्रिकेट खेळू राहिलं ठीक, दोघं जण खेळतात बॅटिंग. एक जण मारू राहिलं आणि दुसरा जण उरानं बॉल खेळू राहिलं. मग काही ओव्हर गेल्या, मग त्याच्यानंतर तेच कंडिशन आहे, एक जण मारूच राहिला आणि तो जो होता तो रन बॉल खेळूच राहिला. महाराज जो मारणारा होता तो आऊट झाला, जो नवीन आला त्याला काय म्हणून राहिला, जो खेळणारा रन बॉल चालू आहे तो, तू मार मी थांबतो. व्हायला काय पाहिजे, जो नवीन आला भाई तू 1-2 बॉल पाय, मी मारतो, मी आलो, मी सेट झालो, आता मी पाहतो काय विषय आहे, तू खेळ, तुझ्या वेळ घे बरोबर हिशोबानं. व्हायला असं पाहिजे. काय राहिलं, तू मार मी थांबतो. मग तो आऊट उराला मारायच्या घरात, मग समोरचा उराला, मग त्याला का म्हणून तू मार मी थांबतो. काय म्हणा आता ही गोष्ट, ही अशी चालला हा विषय. हे तर भलं हो सगळ्यांचं, समजा बाकीचे की त्यांना जराचा गेम दाखवून दिला, नाही तर आपले तर चिपकले होते, हर्षदीपपर्यंत आलता का. काय यार, किती वाह्यातपणा म्हणा होता याच्यात. वाह्यातपणा काय माहीत आहे, वाह्यातपणा असा आहे की संजू सॅमसंगनं 5 मॅचच्या सिरीजमध्ये 2 मॅचमध्ये सेंचुरी मारल्या होत्या. एक तर भाऊचं 72 येत होतं, एक तर भाऊचं 76 येत होतं, ठीक आहे. एक तर 0, एक तर 100. दोघांमध्ये डील चालू होती आपली की आज काय, आज एक बॉल खेळला, पहिला रन आला, सेंचुरी. दुसऱ्या दिवशी आज काय, आज पहिल्या बॉलवर आऊट झाला, नाही दुसऱ्या बॉलवर आऊट झाला, 0 रन. अरे यार माझ सेंचुरी नाही. म्हणजे गोष्ट अशी होती की एक तर 72 होतं, एक तर 0वर आऊट होते भाऊ, एक तर सेंचुरीवर होतं का. एवढ्या खतरनाक फॉर्ममध्ये होते आपले संजू सॅमसन. तिलक वर्मा अंधा फॉर्ममध्ये होता, अंधा. त्याला एक घंटा फरक नाही पडू राहिला की कोणता बॉलर समोर आहे. रबाडा, मार्को एन्सन, आणखीन तो कोण आहे तो केशव महाराज मजाक बॉलर नाही आहे, स्मार्ट बॉलर आहे तो, किती खतरनाक मारते तो. विचारा जरा बाबर आझमले साईडच्या पॉकेटमध्ये ठेवण्या सध्याच्या कंडिशनमध्ये. आपलं केशव महाराज एवढा खतरनाक मारते तो. अरे बेटा रे, बाबर आझमची गोष्ट काढली तर आठवण आलं, यांची मॅचही चालू आहे आज. हे तर खुदले बिचारे बेकार. एक सेकंड फक्त एक सेकंड, मी पाहू राहिलो. ओपनिंग पार्टनरशिप 100ची झाली त्यांची. ओपनिंग पार्टनरशिप अबे ह्याच्यात कोणीच नाही. 1 2 3 4 ओ नो आज सोफा बरं हो का त्यांनी आपल्या काही नाही करला का. तर गोष्ट काय होती, एक तर बतक होते, एक शतक होते. तिलक वर्मा कुत्र्यासारखा मारू आलता. तो काहीच नव्हता पाहू राहिला समोर काय आहे कोण आहे. तो म्हणणं मला मारायचं आहे, मी मारन. एवढ्या खतरनाक फॉर्ममध्ये होते ते दोघं जण. अचानक काय माहीत काय झालं, दोघांचे फॉर्मच उडून गेले. आणि मला फॉर्म उडले आणि बेंचवरही नाही. आता संजय सॅमसंग जरा खतमच आहे विषय.
गेला आता काम गेलं, संजू सॅमसंगचं गेलं काम. आणि तो सिलेक्ट होईन आता किती दिवस होईन तेही माहीत नाही. आता सिलेक्ट किती वेळ होणार आहे. ओपनर चांगले पाहिजे असतात. अभिषेक शर्मालाच लायसन दिलं का फक्त, का अभिषेक शर्मालाच माहीत आहे की बा तुला काय करायचं आहे, बाकी कोणाला काही माहीतच नाही काय करायचं आहे. तर नाही हिशोबानं मला असं वाटते की गिल लय बोगस खेळला. गिल बर्बाद करून टाकन T20 टीम. म्हणजे जितलो म्हणून जर हे मॅच जर हारलो असतो तर सगळ्यांना समजलं असतं काय झालं असतं. एक सेकंड विचार करून घ्या की हे मॅच आपण हारलो, त्यांना हे रनचेस कंप्लीट केलं. ते डोक्यात गोष्ट ठेवून पहा काय वाटते तो. ठीक आहे. कसं आहे, ओपनर चांगले पाहिजे असतात. आणि आपण अंधीपट्टी 455 का लावलं हे काही समजून नाही राहिलं म्हणून. कोण कुठं येऊ राहिलं खेळायला, कोण कुठं येऊ राहिलं. मला आता वरुण चक्रवर्तीला ओपनिंगला पास आहे. ओपनिंग नाही, ओपनर सोडून द्या, बाकी सगळ्यांना ओपनरलाच माहीत आहे फक्त काय तो खेळायला जाणार आहे, बाकी कोणालाच नाही माहीत. आता हे 3 नंबर आज कोण होतं, 3 नंबर होता शिवम दुबे. मला काय वाटू राहिलं ॲडम तो झॅम्पा खेळत होता ना त्यांचा स्पिनर, तो त्याचे ओव्हर चालू होते ना, तर म्हणून शिवम दुबेला पाठवलं. अच्छा, सूर्यकुमार यादवले स्पिन खेळताना येऊ राहिली म्हणजे आता हेच बनला का ना. आता अजून काय म्हणू शकतो. सूर्यकुमार यादवसारखा बर्बाद खिलाडी नाही व्हायला मी ना. म्हणजे तो स्पिनरले किती कुत्रार का मारते तोडू तेही माहीत नाही आता. काय यार, म्हणजे हर्षित राणा टीम मॅन नाही आहे तर मी असं नाही की बा टीम चांगली चालू आहे मी बर्बाद करूनच राहीन टीमले. आता जितला म्हणून ते काही वाटून नाही राहिलं म्हणाले. हारलं असतं तर मग पूर्ण देशात बाबाला, मग पुऱ्या देशात कांडाकांडी. याच्यापेक्षा मग आता एवढं असंच करायचंच आहे. मग एक काम करा ना, ईशान किशनला जाणून घ्या ना. मग आता तुला हायच बर्बाद खिलाडी, तो म्हणते चल मी चाललो तो विषय करता नाही चाललो तर हायच मग तसं सेम अभिषेक शर्मा. तो तर अभिषेक शर्माच आहे. अभिषेक शर्मा यायच्या पहिले ईशान किशन तसा बर्बाद खिलाडी आहे. तो एवढा गंदा मारते त्याची लिमिट नाही. ती माहीत आहे आपल्याला किती खतरनाक खेळते ईशान किशन. आजचा स्कोअर कार्ड पाहिला नंबरच वाटते कोणाचं, सिंगल डिजिटची सांगतो. खराब काम अरे भाई. जितलं म्हणून ठीक आहे, नाही तर काम गेलं तर आपलं आज. आणि राहिली गोष्ट सूर्यकुमार यादवच्या रनची, तर सूर्यकुमार यादवला खतरनाक त्याच्या बॅटीवर बॉल लागू राहिला. म्हणजे असा विषय ते असते ना, एक तर आउट ऑफ फॉर्म जाणं, एक तर टाईम खराब असणं, दोन गोष्टी असतात. म्हणजे लक साथ नाही देणं अशी गोष्ट. एक तर आउट ऑफ फॉर्म, एक तर लक साथ नाही देऊन राहिला. तो आउट ऑफ फॉर्म नाही आहे, त्याचा लक साथ नाही देऊ राहिलो. त्याच्या आज छक्केबाज त्याची आज बॅटिंग बाज सूर्यकुमार यादवची का खेळला तो. म्हणजे फक्त त्याचे रन येऊ राहिले पण जसे पाहिजे मोठे तसे नाही येऊ राहिले. सध्याची कंडिशन अशी आहे, येईन त्याचे रन इन इम्पॉर्टंट आहे, त्याचे रन इन येऊन जाते. आणि ऑस्ट्रेलियाचा दौरा असं असते की ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यामध्ये जाते ना तर काही ना काही कोणाची ना कोणाची जिंदगी बर्बाद करूनच येते वापस. मागच्या वेळेस गेलं तर चेतेश्वर पुजारा लटकला, अजिंक्य रहाणे लटकला. यावेळेस आपण ऑस्ट्रेलियात गेलतो तो विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्र अश्विन तिघही एक सोबत लपेटले. गिल भाई लय बत्तर खेळला, तू लय बत्तर खेळला. मला तुला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तू भाई काही हो काही बन, मी खुश आहोत त्यासाठी. T20मध्ये आहे ना कमीत कमी 200. पिच लय ट्रिकी होती, नाही तसं नाही म्हणून राहिलो मी, पिच खरंच ट्रिकी होती. पण तुम्ही असं खेळसान का मग आता. नाही जमूराला सोडून दे, आऊट होऊन नाही दुसऱ्याला देऊन दे. मग मला तुम्ही गोष्ट सांगा, जर हे गिलची गोष्ट बरोबर आहे, बाबर आझमही बरोबर आहे. बाबर आझमही नाही चुकला. मग जर गिलची गोष्ट बरोबर असेल तर आजचं खेळणं बाबर आझम T20मध्ये माहिती तुम्हाला कसं खेळतं.
45 बॉलमध्ये 50 रन आहे त्याची बाबर आझमची, नॉर्मल एक ॲव्हरेज पाहिलं तर. 45 बॉलमध्ये 40 बॉलमध्ये 42 बॉलमध्ये 50 रन, किती भारी चालले ते 50 रन. अशाने तर खेळू देते समोरची टीम की नाही तू खेळ, आमच्याकडून खेळला तू खेळ. हा स्कोर आणखी नसता जर खालच्यांले बॉल भेटले असते, शिवम दुबेल जरासं सेटल होऊ दिलं असतं. कॉमेंट्री पॅनल ओरे भाई साहब, आता चुकलं मी ना ते पुरी मॅच हिंदीमध्ये पाहिली. मी दोन्ही पाहत असतो, मी चालू केलं ते इंग्लिश हिंदी दोन्ही पाहिनं. तर आज मी पूर्ण हिंदी पाहिली ती, इंग्लिश म्हणजे आज लावलीच नव्हती मी, जीवार येतो म्हणजे लावून म्हटलं एकच पाहावाच. शिवम दुबे ज्या वेळेस चालतात त्यावेळेस म्हणून राहिले ते लोक की शिवम दुबे को ज़्यादा बॉल डॉट नहीं खेलना चाहिए, शिवम दुबे को मार के खेलना चाहिए. आणि तिथं गिल रन बॉल चालू होता, 30वर 32 म्हणा का 30वर 34 म्हणा, काय म्हणा म्हणता काय आता काय राहिलं का म्हणा. आता मला तुम्ही एवढं सांगून द्या आता. गिलन कुलदीप आता गिलन शिवम दुबे, हां गिल आणि याच्यात शिवम दुबेची पार्टनरशिपमध्ये सांगतो गिलनं 11 बॉलमध्ये 8 रन काढले. 11 बॉलमध्ये 8 रन. नाही आता पुरंच सांगतो मी, ठीक आहे. अभिषेक शर्मा आणि गिलच्या पार्टनरशिपमध्ये सांगतो काय विषय आहे. अभिषेक शर्मानं 56 रनाची पार्टनरशिप होती त्यांची. अभिषेक शर्मानं 21 बॉलमध्ये 28 रन केले. हे बरोबर आहे, हे त्याचं फेलियरच आहे. तो तसा खिलाडी नाही आहे, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. तो एवढा बॉलात हाफ सेंचुरी मारते, हे त्याचं आजची मॅच त्याची नव्हती समजा, असं पकडून घ्या की बा आज तो 0 आउट झाला. ते मग कारण आहे ना भाई, तो तसा खेळते ना. गिल तसा नाही आहे, गिल असाच खेळते रन बॉल टाईपमध्ये. गिलनं 19 बॉलमध्ये 26 रन केले. लगभग दोघे सारखेच खेळले, ठीक आहे. त्याच्यानंतर गिल आणि शिवम दुबेची पार्टनरशिप झाली. 11 बॉलमध्ये 8 रन कोणाचे रे, गिलचे, ठीक आहे. आणि शिवम दुबेनं 18 बॉलमध्ये 22 रन मारले. आता याच्यातलं नवीन कोण आहे जुनं कोण आहे सांगा बरं. म्हणजे किंवा आता नवीन कोण बॅटिंग करायला आलं, जुनं कोण बॅटिंग करायला आलं, ठीक आहे. आता आपलं काय सॉरी सूर्यकुमार यादव आणि गिलची पार्टनरशिप सांगतो. 16 बॉलमध्ये 33 रनाची पार्टनरशिप होती त्यांची. 9 बॉलमध्ये 12 रन आहे गिलची. 7 बॉलमध्ये 18 रन आहे सूर्यकुमार यादवचे. कोण नवीन बॅट्समॅन आलं म्हटलं, अशी तर गोष्ट आहे. आता काय म्हणत या गोष्टीला, बाकी कोणा जबाबदारी काही घेतलीच नाही की बा खेळायला लागते की बा नाही. आपल्या इकडे कसं आहे माहिती आहे काय, हे बाय तिलक वर्मा एक प्लेयर आहे ज्याला मारूनही खेळता येते, ज्याला गेम चालवता येते. म्हणून तो श्रेयस अय्यरले टीममध्ये घेतलं नव्हतं एशिया कपच्या, तिलक वर्माने भरोसा ठेवून. तिलक वर्माही नाही टिकला आज, काय म्हणा होता. हे सगळे साऊथ आफ्रिकालेच फॉर्ममध्ये होते भाई, बाकी काही तर फॉर्ममध्ये काही दिसून नाही राहिले मध्ये. काय म्हणा होता ऑस्ट्रेलिया, म्हणजे तुम्ही काय म्हणून राहिले मग वर्ल्ड कप बांगलादेश आणि इले त्याला जिंकून हारून करू राहिलो आपण. सुधारून घ्या भाई, सुधारून घ्या. वर्ल्ड कपचा स्क्वॉड असा नाही पाहिजे आपल्याला, इमानदारीनं. वर्ल्ड कपचा स्क्वॉड असा नाही पाहिजे. आणा दुसऱ्या कोणाला आणा लागतं, हे दोघंही नाही पचू राहिले तर गिल कसंच बाहेर काढतील. अरे भाई तू ओपनिंग सोडून दे, स्क्वॉडमध्ये रे ओपनिंग सोडून दे. नंबर 3 वर आहे, नंबर 3 वाल्याचं कामच हे आहे. पॉवर प्ले बोगस करू राहिले, तिथेच मॅच मारून जाते ना. पाकिस्तान काहून शिव्या खाऊ राहिला, मग बाबर आझम काहून शिव्या खाऊ राहिला, बाबर आझम काहून ड्रॉप आहे T20 पासून, त्याला का मजा येऊ राहिली. आणि मोहम्मद रिजवान काहून ड्रॉप आहे T20 पासून, त्याला का मजा येऊ राहिली. भाई ते खेळतात रन बॉल T20 मध्ये,
काय घंट्याचं काय कामाची गोष्ट आहे ती. समोरचा 40 बॉलमध्ये 45 करू राहिला आणि त्याच्या समोरचा 45 बॉलमध्ये 46 करू राहिला. समोरची टीम बरोबर खेळू दे भाई आणले, आपण कायले थांबवता, खेळू दे, माहोल करू दे, मारा सेंचुऱ्या मारा. विचार करा T20मध्ये सेंचुरी तो किती बॉलमध्ये मारा, कमीत कमी 80 बॉलमध्ये सेंचुरी मारा. काय भारी चालली ती सेंचुरी, 80 बॉलमध्ये 100 रन देऊ राहिलं. अवे भाई एक नंबर. तर अशी मॅच झाली ती आज. मॅचचे सरळ सरळ पॉईंट मी एकदा डबल सांगून देतो. गिल माझ्या हिशोबानं मला वाटते असं लय बोगस खेळला भाई त्यानं. काय केलं. बाकी कोणाही जबाबदारी काही घेतली नाही. आणि जर गिल बरोबर वाटत असेल तर मग बाबर आझमही बरोबर आहे. बाबर आझमही बरोबर आहे. मग T20मध्ये म्हणा, खायच्या ते म्हणा, काही म्हणा, की टीम गेली भोकात, मी रन पाहतो. ठीक, मला असं वाटते. आणि कसं आहे, बॅटिंग ऑर्डरच्या मजा का करणं सोडून द्या आता, काही चांगलं नाही वाटत ते. अरे बुमरा इंडिया 3 नंबरवर का 2 नंबरवर, काय म्हणा यार आता यांना. 3 नंबर तिलक वर्माचा होता, सूर्यकुमार यादवचा होता ॲक्च्युली, पण मग त्यानं तिलक वर्माला दिलता, तो 4 नंबरवर गेलता. कोण, सूर्यकुमार यादव. ओपनर तो संजू सॅमसंग वही होता. स्कोर कार्ड पाहून घ्या स्कोर कार्ड पाहून घेऊ आपण थोडं. हां, अभिषेक शर्मा 21 बॉलमध्ये 28 रन, एक छक्का, 3 चौके, 133चा स्ट्राईक रेट. गिल 39 बॉलमध्ये 46 रन, 4 चौके, 1 छक्का, 117चा स्ट्राईक रेट. पहिला छक्का कधी होता माहिती आहे काय, मी लिहून ठेवलं. पॉवर प्ले झाल्यानंतर अभिषेक शर्मानं मारला होता पहिला छक्का 6व्या ओव्हरच्या 2ऱ्या बॉलवर. पहिला छक्का. भाऊनी मारत तर मग दुसरे भाऊही नाही मारत, असा विषय भाऊचा. भाऊनी मारत तर दुसरे, अरे यार, भाऊनी मारत तर दुसरे भाऊही नाही मारत, असा विषय. का माहीत भावा काय विषय हा. 3 नंबर शिवम दुबे आजच्यासाठी 18 बॉलमध्ये 22 रन, 122चा स्ट्राईक रेट, 1 चौका, 1 छक्का. काय नाव आहे, शिवम दुबे काय छक्का मारला. तिथून टीम डेव्हिड पाहू राहिला, तिथून टीम डेव्हिडला गेला, एवढा लंबा छक्का मारतो असं करून देईन आणि ग्राउंडच्या बाहेर टाकून देईन. आज शिवम दुबे, मी एवढा लंबा छक्का मारतो, बॉल फाडून टाकन, असं करून टाकन, हे करून टाकन. छक्काला बढिया मारला भाई, 1 नंबर मारला, लय दूर मारला. सूर्यकुमार यादव 2 छक्के, 10 बॉलमध्ये 20 रन, 200 स्ट्राईक रेट, बढिया रन येऊन जाते. यातनं इम्पॉर्टंट नाही आहे. तिलक वर्मा 6 बॉलमध्ये 5 रन, झॅम्पानं दिला त्याला बंबू आणि इंग्लिशनं कॅच पकडली. किती खराब म्हणा होता. 83चा स्ट्राईक रेट. जितेश शर्मा 4 बॉलमध्ये 3 रन, बहुत बढिया. 75चा स्ट्राईक रेट. वॉशिंग्टन सुंदर 7 बॉलमध्ये 12 रन, 2 चौके, 171चा स्ट्राईक रेट, 171. अक्षर पटेल, अक्षर पटेलच्या नाव वाचलं वाटते आपण, खरंच अक्षर पटेलच्या नाव वाचलो आपण. 11 बॉलमध्ये 21 रन, 190चा स्ट्राईक रेट. मग दी लेजंड, दी फिनिशर अर्शदीप सिंग, जस्ट जो कपाड भाई, काही एवढा विषय नाही आहे, मी मजाक करत असतो. अर्शदीप सिंग हे आपलाच भाऊ आहे, 1 नंबर बॉलर आहे भाई तो. मला त्यापासून एकही रन नाही पाहिजे, तू टेन्शन नको घेऊ, तू विकेटा घे, रन एकही नको काढू, तू 0वर आउट होऊन जा, प्रत्येक मॅचवर 0वर आउट होऊन जा, पण विकेटा खतरनाक घेतो. वरुण चक्रवर्ती 100चा स्ट्राईक रेट, 1 बॉल 1 रन. ऑस्ट्रेलियाचे पायता की राहू देता, काही पाहून घेऊ आपण जराशी. सॉरी, मार्श 24 बॉलमध्ये 30 रन आहे त्याचे, 4 चौके, 125 स्ट्राईक रेट.
भाऊले रना बॉलर खेळायचे होते. अरे बाप पिच ट्रिकी होती बरोबर आहे, पण बाकीचे तर मारूच राहिले. सूर्या कुत्र्यासारखा धूज राहिला ना, अक्षर पटेल मारूच राहिला. काय विषय मग त्यांचा, काय विषय. हां मॅथ्यू शॉट 19 बॉलमध्ये 25 रन, 2 चौके 2 छक्के, 131चा स्ट्राईक रेट. इंग्लिश, मराठी नाही आहे, इंग्लिश आहे. 11 बॉलमध्ये 12 रन, 2 चौकी, 109चा स्ट्राईक रेट. टिम डेव्हिड 9 बॉलमध्ये 14 रन, 1 चौका 1 छक्का, 155चा स्ट्राईक रेट. टीम डेव्हिडले कोणा पाचवलं रे यार. हां दुबेनं पाचवलं टीम डेव्हिडले. शिवम दुबे भाई काय खेळला भाई तू आज, त्याची लिमिट नाही. दुबेनं मिचेल मार्शले आउट केलं, टीम डेव्हिडले आउट केलं भाई. 2 महत्त्वाचे विकेट होत्या त्या. ते दोघं टिकले असते झाले तर काय काय करून टाकलं असतं त्यांना. आणखीन कोण आहे, हां फिलिप्स, लाईट नाही रे हे आहे जॉश फिलिप्स. तर 100चा स्ट्राईक रेट आहे. 10 बॉलमध्ये 10 रन, 1 चौका. स्टॉयनेस 19 बॉलमध्ये 17 रन. मार्कस स्टॉयनेसला कोण आउट केलं, वरून चक्रवर्तीनं आउट केलं तर नाही सॉरी वॉशिंग्टन सुंदर, सॉरी भाई वॉशिंग्टन सुंदरनं आउट केलं तर सॉरी. मॅक्सवेलनं चक्रवर्तीनं आउट केलं तर. आणि का लावलं यार हे, मला समजून राहिलं एक गोष्ट. वॉशिंग्टन सुंदर का स्पिनर, काय मजा कमी. तुम्ही काय समजून राहिले का वॉशिंग्टन सुंदरला बॉल टाकताना का वेगळा काही विषय आहे का, काय विषय आहे भाई. यार मी वाटत पाहू राहिलो वाशीला आता आणतीन. वाशी यूज नाही राहिला. वाशी का माहीत वाशीला काऊन नाही बॉलर टाकायला देऊ राहिले भाई. वॉशिंग्टन सुंदर काही मजाक बॉलर नाही आहे भाई. किती खतरनाक विकेटा घेते तो वॉशिंग्टन सुंदर. आणि त्याची बॉलिंग तो भाई, अश्विनचा जर काही पर्सेंट असन, कोणी 5-10% असन तर तो वॉशिंग्टन सुंदरच आहे. बढिया बॉलर आहे भाई तो. त्याला आणा जरा, उतरवा जरा गेममध्ये. त्यानं तर अजून बॉम्ब टाकले असते. त्यानं 8 बॉल टाकले, 8 बॉलमध्ये 3 विकेटा घेतल्या. काय म्हणणं आहे कोणाचं. बॉलिंगने देऊ राहिले ते दिले. मला वाटलं आज अभिषेक शर्मा करते का बॉलिंग. मग आता कोण आहे याच्यात. बाकी तर मग काय बॉलरच आहे ते, जाऊ द्या लुक नाही ते, काही नाही. त्यांना फोन नंबर डायल केला फक्त आपला काय मॅक्सवेलच्या नंतर. और आज जर आपली बॉलिंग पाहून घेऊ जर अशी शाणपैकी. अर्शदीप सिंग किती 3 ओव्हरमध्ये 22 रन, 1 विकेट, 7ची इकॉनॉमी. बहुत बढिया अर्शदीप सिंग आहे यार. तो कुठंही विकेट काढून घेते ना. आजची विकेट अशी होती, आज रनही पडले असते किंवा आज काही झालं असतं. अर्शदीप सिंग आहे, वाचून गेला भाई, नाही तर गेलं असतं कामातून. जसप्रीत बुमराह 4 ओव्हर 27 रन, 1 विकेट, 6ची इकॉनॉमी. बहुत बढिया. वरुण चक्रवर्ती आज सगळा गेम होता स्पिनरचा, नाही रे भाई फास्ट बॉलरचाही होता. वरुण चक्रवर्ती किती 4 ओव्हरमध्ये 26 रन, 1 विकेट, 6ची इकॉनॉमी. बहुत बढिया. अक्षर पटेल 4 ओव्हरमध्ये 20 रन, 2 विकेट, 5ची इकॉनॉमी. सगळ्यात बढिया. याच्यावर एक बढिया इकॉनॉमी आहे रे सांगतो. शिवम दुबे 2 ओव्हर 20 रन पडले, आणि 2 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर 1.2 ओव्हर 6-7-8 बॉल टाकले, 1.2 ओव्हर टाकले, 3 विकेट आहेत, 2ची इकॉनॉमी. 3 विकेटा आणि 2ची इकॉनॉमी. काय म्हणणं आहे आता. अक्षर पटेल आपला म्हणजे जे आज ऑलराऊंडर होते त्यांना आज त्यांना दाखवून दिलं. ते खतरनाक ऑलराऊंडर आहे भाई, काही सोडत नाही ते एकामेकाले. लय बढिया खेळले ते, एकदम खतरनाक करून टाकलं त्यांना काम. रप्पा मारून टाकलं, काही विषयच नाही ठेवला. सो असा विषय झाला आज. आणि काही करत जा भाई, लाईक सबस्क्राईब नावाचा प्रकार आहे आपल्या या जगात. तर तुम्ही असं काही त्या बटनावर क्लिक केलं तर काही होणार नाही आहे असं मला वाटते. घ्या करून, इट्स ओके, काही विषय नाही एवढा. लाईक वगैरे करत जा भाई, आणि कमेंट केली चालते, मी रिप्लाय देईन भाई. मी बोलतो. खरा विषय असा आहे की मला लाईव्ह करायचं आहे, पण कोणी येऊन नाही राहिलं लाईव्ह पाहायला. इट्स ओके, एवढा काही विषय आहे. मी लाईव्हची व्हिडिओ टाका, त्याचा काही विषय नाही. सो बाय बाय. लाईक सबस्क्राईब करता भाई थोडेसे, काही 10पर्यंत सबस्क्रायबर पोचून द्या. 10 कमीत कमी 10.
10चा आकडा बरा वाटते थोडासा. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय.